श्रीराम समर्थ. संत एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय आज मी 22 ते 25 असे एकत्र घेणार आहे. आता दशरथाचे वऱ्हाड आज जनकपुरी आले. तेव्हा भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण यांचे एकाच वेळी विवाह व्हावे या दृष्टीने जनक राजा त्यांच्या धाकट्या बंधूला कुशध्वजास त्यांच्या कन्या घेऊन येण्यासाठी दूताला पाठवतात. इकडे दशरथाचे कुळ सांगण्यासाठी काही ऋषी वसिष्ठांना विनंती करतात. आपल्या सर्वसामान्यांच्या लग्नातसुद्धा पत्रिकेत कितीतरी नावे असतात, पण रघुवंशाचे कुळ सांगायचे म्हणजे प्रत्येक राजाच्या पराक्रमाचे एक एक एपिसोड होतील बघा. अशी ही TV सिरियल खरंच कोणीतरी काढावी. दशरथ राजाच्या आधीचे 16 महान राजांची नावे नाथ महाराज सांगतात. ही माहिती आपल्याला पण असावी म्हणून मी नावे सांगते. सूर्याचा मुख्य पुत्र मनुचा इक्ष्वाकू ज्याने मुक्तक्षेत्री अशी अयोध्या नगरी बसवली, असा हा राजा सूर्यवंश इथपासून सुरू होतो. त्याचा पुत्र पृथू, ज्याच्यामुळे आपण धरणीला पृथ्वी संबोधत होतो. त्याचा पुत्र उत्तानपाद, त्याचा पुत्र ध्रुव, त्याचा पुत्र मांधाता जो पित्याच्या कुशीस जन्मास आला म्हणून मांधाता, त्याचा पुत्र शिबी, त्याचा पुत्र हरिश्चंद्र, पुढे रुक्मांगद, मग धर्मांगद, मग अंबऋषी, मग सगर ज्याच्या नावे झाले सागर, त्याचा पुत्र भगीरथ, त्याचा पुत्र काकुस्थ, त्याचा पुत्र दिलीप, मग रघु, मग नंतर अजा आणि अजाचा पुत्र दशरथ, आणि आता आहे तो श्रीराम. या रघुवंशाचे वारस सांगणारे अजूनसुद्धा काही जिवंत आहेत असे व्हिडिओ मी पाहिले आहेत बरं का. आता जनक राजाची वंशावळ पाहू. स्वतः जनक राजा सांगतो, पहिले कोळी निमी भूपाळ, त्याचा सूत मिथी, ज्यावरून या नगरीला मिथिला म्हणतात. मिथी पुत्र प्रथम जनक, ज्याने स्वतःच्या पुत्राप्रमाणे मिथिलेच्या लोकांना सांभाळले म्हणून जनक. नंतर दृष्टकेतू व नंतर असंख्य जनक, त्यातलाच मी एक. आणि आता माझ्या कारकिर्दीत जे झालं ते, घ्याव्या आमच्या राज्याशी हिरोनी न्यावया सीतेसी, सुधन्वा आला अतिक्रोधसी, त्याने मिथिलेसी वेढिले. त्याच्याशी युद्ध करून सुधन्वाचा वध करून मी ते राज्य कुशध्वजासी दिले. त्याच्या मुली आता तिघांना देणार. सीता रामासी, उर्मिला लक्ष्मणासी, मांडवी भरतासी, श्रुतकीर्ती शत्रुघ्नासी असा विवाह होणार. या प्रसंगी भरताचा मामा युधाजिताचेही आगमन झाले. लग्न राजपुत्रांचे राजकन्यांशी झाले तर हे तर आहेच आहे. सध्या आपण बघतो सामान्य लोकसुद्धा किती शाही थाटात लग्न करतात. मंडप वगैरे इकडे तिकडे डेकोरेशन, दिव्यांचा झगमगाट, आरास, जेवायला शेकडो गोड पदार्थ, इतर पदार्थ, कितीतरी शाही थाटात करतात लग्न. पण हे तर राजांच्या घरचे लग्न होते, त्यामुळे ते कसे थाटात झाले असेल याचा आपण विचार करू. पण आपण एक विसरू नये की रामाचे सीतेशी लग्न म्हणजे होते प्रकृती आणि पुरुषाचे मिलन. जीवात्म्याचे म्हणजे सीतेचे प्रभू रामाशी म्हणजे परमात्म्याशी, परब्रह्माशी लग्न. आपण भूलोकी अवतार का घेतला आहे हे दोघांना पक्के ठाऊक होते. आता सीतासह चारी कन्या जेव्हा मंडपात येतात तेव्हा वरावया निजात्मपती, चारी मुक्ती शृंगारती, तैशा 4 जणी येती, सीता सती मुख्यत्वे. आता मुक्ती बघा वेगवेगळ्या. सायुज्यता सीता सती, तीसी उजले रघुपती, उर्मिला स्वरूपता शोभती, उचललेली प्रीती सौमित्रे, मांडवी स्वय समीपता, भरते उचललेली तत्वता, श्रुतकीर्ती सलोकता, होय उचलिता शत्रुघ्न. कुठल्या मुक्ती सांगितल्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारही मुक्ती सांगितल्या.
आता लग्न लागल्यानंतर जनक राजा त्यांना 4 दिवस थांबा अशी विनंती करतो. पण पुढं काय वाढून ठेवले हे रघुनाथाला वसिष्ठ ऋषींना पक्के ठाऊक होते. धनुर्भंगाचा अनुक्रम, क्रोध पावेल परशुराम, दारुण होईल संग्राम, अतिदुर्गम दुर्धर. आता हे धनुष्य तर मोडले म्हणल्यावर ते जमदग्नीचा जो पुत्र आहे परशुराम, त्याला हे कळल्यावर तो येणारच. जमदग्नीचा क्रोधानळ, परशुरामाचा क्रोध प्रबळ, उभय क्रोधे भार्गव सबळ, नगरी तत्काळ जाळील. काय ते करतील, नगरीला जाळून टाकतील किंवा काय करतील काही सांगता येत नाही त्यांच्या क्रोधाने. म्हणून जनकाच्या नगरीला काही होऊ नये, त्यांना काही पीडा होऊ नये यासाठी रामाला असं वाटत होतं की इथून आता आपण लवकर जाऊयात. कारण प्रजापीडिती समस्त हे श्रीरामाचे मनोगत, वसिष्ठ जाणे इत्यंभूत आणि करतगत रामाचे. कारण काय झालं होतं, आता सहस्रार्जुनाच्या नगरातल्या लोकांचे कसे परशुरामाने नाक आणि कान कापून टाकले होते. मग तसे काहीतरी त्यांनी केले तर त्या सर्वांना वंदन करून शेवटी राम चारी पुत्र चारी सुना घेऊन दशरथ अयोध्येकडे वऱ्हाड घेऊन जातो. असा हा सगळा लग्नाचा भावार्थ अध्याय 22 ते 25 एकत्र घेतला गेला आहे. त्याच्या पुढचं आपण जे काय आता परशुराम आल्यानंतर काय होईल ते आपण पुढच्या भागात बघूयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.